नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम या घोषणांनी आमदार राम सातपुते यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। सोलापूर लोकसभेच्या ऋणानुबंध मेळाव्याच्या निमित्ताने लोकसभा मतदारसंघातील सर्व भगिनी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार राम सातपुते भाषणावेळी बोलताना म्हणाले, मी सर्वांना लोकसभा निवडणुकीत जवळून पाहिले, सर्वांनी झोकून देऊन काम केले। हम चुनाव जरूर हारे हैं लेकिन हौसला नहीं। निवडणूक हरणं जिंकणं हा वेगळा भाग, पण कार्यकर्ता वेदना होत असतात। कार्यकर्ता सकाळी 7 वाजता घराबाहेर पडतो, रात्री 12 वाजेपर्यंत काम करतो। हे मी म्हणून लोकसभा निवडणुकीत पाहिलं आहे। अनेक कार्यकर्त्यांकडून भरपूर शिकायला मिळाले। तुमचं आमचं भाग्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुनश्च एकदा पंतप्रधान झाले। या देशाला गरज होती राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत इतिहास, संस्कृती, वैभव या ठिकाणी खंबीर नेतृत्व पाहिजे होतं। हे नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय। भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रनिष्ठ पक्ष आहे, एक विचाराने भारावलेला कार्यकर्ता असतो। हिंदुत्वाच्या विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्ता भारत माता की जय, वंदे मातरमचा नारा देत असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून काम करणाऱ्यांचा कार्यकर्ता असतो। भाजपचा कार्यकर्ता कधी हरत नसतो, एक तर निवडणूक जिंकत असतो, नाही तर नवीन काहीतरी शिकत असतो। किशोर देशपांडे मंद्रुप मधील कार्यकर्ता माझी प्रेरणा आहेत। 1952 नंतर आपण पहिलो अनेक निवडणुका हरलो, जिंकले, परंतु 2 खासदारवरून 302 खासदारांवर पर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले। अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात यायचं नाहीये, कोणतं पद घ्यायचं नाहीये, फक्त भगव्या झेंड्यासाठी त्यांनी काम केले। भाजपचा संदीप जाधव नावाचा कार्यकर्ता झोकून देऊन काम केलं। एक बूथवरील 30 नाव कमी केले, हिंदुत्वाचे नाव कमी केले। भाजप ही निवडणुका हरली असेल, परंतु नाव कमी केले। भाजप ही निवडणुका हरली असेल, परंतु त्यांनी यातून भरपूर शिकले। निवडणूक असलेल्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकणं असं म्हणतात। निवडणूक जिंकल्यानंतर माजू नये, निवडणूक हरल्यानंतर लाजू नये। आम्ही आमचा पराभव स्वीकारलाय। हे काय करणार आहेत निवडून आल्यानंतर ना, हे सोलापुरातील जनता पाहणार आहे। सोलापूर शहर, उत्तर, मध्य, दक्षिण मधील जनता भाजप सोबत राहिली। मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर भागात आपली ताकद कमी आहे, त्या भागात आपल्याला लोकांना सांगावे लागेल। भाजपचे काम बाबासाहेब भारतरत्न द्यायला 1990 उजाडले, याला काँग्रेस जबाबदार आहे। लोकसभा निवडणुकीत वरचा काढण्यासाठी आपल्याला 3 महिन्यात संधी मिळाली आहे, हे आपले नशीब आहे। जे बोगस मतदान झाले आहे त्यावर आपल्याला काम करावे लागणार आहे। मी देवेंद्र कोठे याचे अभिनंदन करतो। लोकसभेत निवडणूक झाल्यानंतर त्यांनी महाआरोग्य शिबिर घेतलं, घरोघरी जाऊन काम सुरू केले। राम सातपुते काय मिळाल, 5,46,000 मतं पडली। एवढ्या लोकांनी मला खासदार म्हणून मतदान केलं। जनतेने मला कधीही संपर्क करा, मी तुमच्यासाठी जीवाचे रान करेन, मध्यरात्री उभा राहीन, कारण की मी हाडाचा कार्यकर्ता आहे, असे आवाहन राम सातपुते यांनी केले। मी हरल्यानंतर काहींनी जल्लोष केला, काहींना दुःख व्यक्त केला। राम सातपुते वडपाव खाऊन आंदोलन करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे। एका पराभवाने खचणारा हा राम सातपुते नाही, दगडाला पाजर फोडेल एवढा संघर्ष करून आलेला मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की कार्यकर्त्यांना आपल्याला खचून जायचे नाही, पूर्ण ताकदीने या निवडणुकीनंतर उभे राहायचे आहे। मला विश्वास आहे की सोलापुरातील जनता हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या मागे मोठ्या ताकदीने उभे राहील। प्रत्येकाने आपापल्या भागातून झालेल्या मतदानावर चिंतन केलं पाहिजे, प्रत्येक पानाचा अभ्यास केला पाहिजे। राम सातपुतेच्या पाठीमागे जशी भारतीय जनता पक्ष आहे, तसा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे भाजप आहे, हे विश्वास देण्यासाठी मी आलो आहे। मध्यमधील एका कार्यकर्त्याने MPDA लावण्याचा समोरच्यांना प्रयत्न केला। मी 2 दिवस झटून त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभ्या राहिलो, त्याच्या परिवाराला आधार देण्याचे काम केलं। हो जाओ तयार साथियों, हो जाओ तयार। आपल्या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळात भविष्यासाठी तयार राहायचं आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे। समोरच्यानं जसं निवडणुकीत धर्म यावर निवडणूक खळली, त्यासाठी आपल्याला देखील निवडणूक लढवावी लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हणत आपले भाषण संपवले। उपस्थितांनी टाळ्यांचा गजर राम सातपुते यांना प्रतिसाद दिला। Indian Times News.